म्हणजे आपल्या आसपासची बातमी असेल आपणा सर्वांसाठीची। आपण पाहत आहात 7 मराठी न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत JK सुपर डिजिटल स्टुडिओ, व्हिडिओग्राफी आणि फोटोग्राफीच्या दुनियेतील एक विश्वसनीय। पुण्यातील लोणी काळभोर येथील माहीरच्या विश्वराज हॉस्पिटलने हृदयविकार उपचार क्षेत्रात एक मोठी कामगिरी केली आहे। 75 वर्षीय रुग्णाच्या हृदयातील झडप ट्रान्स कॅथेटर एओर्टिक ऑल रिप्लेसमेंट अर्थात TAVR प्रक्रियेद्वारे बदलण्यात आली। विशेष म्हणजे या प्रक्रियेत ना छाती उघडावी लागली, ना मोठी शस्त्रक्रिया करावी लागली, ना भूल द्यावी लागली। सुमारे 1.5 तास चाललेल्या या उपचारादरम्यान रुग्ण पूर्णपणे शुद्धीत होता। हृदयरोगतज्ञ डॉक्टर सूरज हिंगोले आणि त्यांच्या टीमने ही यशस्वी प्रक्रिया पार पाडली। उपचारानंतर रुग्णाला अवघ्या 4 दिवसात घरी सोडण्यात आले। विश्वराज हॉस्पिटलच्या या यशामुळे हृदयाच्या गंभीर आजारावरील आधुनिक आणि सुरक्षित उपचाराचा नवा मार्ग खुला झाला। धनराज खंडाळे, 7 मराठी न्यूज, पुणे। विश्वराज हॉस्पिटल कार्डिओलॉजी डिपार्टमेंटचा विभाग प्रमुख आहे। आपण आज स्पेसिफिकली ट्रान्स कॅथेटर एओर्टिक वॉल रिप्लेसमेंट म्हणजे टावर या शस्त्रक्रियेबद्दल जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत। टावर या शस्त्रक्रियामध्ये किंवा मावर असू द्या, यामध्ये आपण जी झडप बदलण्याची प्रक्रिया आहे ती विदाऊट ओपन हार्ट सर्जरी करता हृदयाच्या धमन्यामधून किंवा पायाच्या धमन्यामधून हृदयापर्यंत पोचतो आणि वॉल बदलतो। त्याच्यामध्ये कुठलीही टाके नसतात, चिरफाड नसते किंवा ओपन हार्ट सर्जरी नसते। त्यामुळे रुग्णाला होणारा धोका कमी होतो, रुग्णाची रिकव्हरी फास्ट होते, रुग्ण मोबिलाइज लवकर केला जातो आणि जे सॅटिस्फॅक्शन आहे ते रुग्णाचे पेशंट सॅटिस्फॅक्शन फार चांगलं राहतं। आपले बाबा 75 वर्षाच्या आहेत, त्यांचं आपण टावर केलेलं 1 महिन्यापूर्वी, कारण त्यांचं ऑलरेडी बायपास झालं होतं आणि अँजिओप्लास्टी झाली होती। याच्यामध्ये ओपन हार्ट वॉल सर्जरी करणे हाय रिस्क होतं, त्यामुळे आपण त्यांचं टावर केलेलं आहे। या प्रकारचे टावर ही प्रक्रिया पुण्यामध्ये बऱ्यापैकी होत आहे, पण लोकांमध्ये अवेअरनेस कमी असल्यामुळे त्यांचा नंबर कमी आहे। ही शस्त्रक्रिया एकदा लोकांना माहीत झाली की त्याचा फायदा बऱ्याच लोकांना घेतला। विश्वराज हॉस्पिटल आता नव्याने उभं राहत आहे आणि काय याची वैशिष्ट्य? विश्वराज हॉस्पिटल टर्शरी केअर हॉस्पिटल आहे, जे लोणी काळभोर इथे आपण सध्या अस्तित्वात आहे। याच्यामध्ये माफक दरामध्ये सगळ्यात ॲडव्हान्स ज्या प्रोसिजर आहेत, सगळ्या ओव्हरऑल वर्ल्डमध्ये ज्या ज्या गोष्टी आहेत त्या विश्वराजमध्ये अवेलेबल आहे। स्पेसिफिकली कार्डियक डिपार्टमेंट सगळ्यात ॲडव्हान्स डिपार्टमेंट सध्या आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला हृदय शस्त्रक्रिया असू दे, इंटरव्हेन्शनल कार्डिओलॉजी असू दे, पिडियाट्रिक कार्डिओलॉजी असू दे, इलेक्ट्रोफिजिओलॉजी स्टडीज असू दे, सर्व गोष्टी आपल्याला माफक दरामध्ये अवेलेबल आहेत। आणि लोणी काळभोरसारख्या ठिकाणी जिथं ग्रामीण भाग थोडंसं आहे, या ठिकाणी दर्जेदार सुविधा आपल्याला भेटतात। या सगळ्या सोयीसुविधां व्यतिरिक्त रुग्णांसाठी राज्यसेवा ज्या काही योजना राबवते त्या योजना तिथं लागू होतात का? आपल्या इथे मुख्यमंत्री निधी, चॅरिटेबल ट्रस्ट, दुसरी गोष्ट CGCS, रेल्वे, ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे। काय उद्देश असणार आहे हॉस्पिटलच्या मागे आणि कशा पद्धतीने पुढची रुग्णसेवा? ग्रामीण भागाच्या रुग्णांना दर्जेदार सेवा मिळावी, ग्रामीण भागातला रुग्ण पुण्यापर्यंत येण्याची गरज नाही पडावी आणि त्याला माफक दरामध्ये त्याच्या परिस्थितीनुसार त्याला सुविधा मिळावी, ह्याचा आम्ही परिपूर्ण प्रयत्न करतो आणि ते आम्ही कंटिन्यूस प्रयत्न चालू ठेवणार।